अविनाशजी नमस्कार. नमस्कार. नमस्कार माझं. काय म्हणते देवाभाऊंचं सरकार? देवाभाऊंचं सरकार आता काय इकडून तिकडून पकडून आणलेले नख डोकेदुखी ठरतात हे देवाभाऊंसाठी. मोठा गमतीशीर प्रकार चालू आहे राज्यामध्ये. गेल्या महिना 2 महिन्यापासून आपण ऐकतोय की राज्याच्या मंत्रिमंडळातील एक एक मंत्री काय न घेत. परवा अधिवेशन सुरू असताना माणिकराव कोकाटे चक्क तिथं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा सुरू आहे. माणिकराव कोकाटे हे रमी खेळत होते. ते किती नाही म्हटले तरी स्पष्ट दिसतंय. आता त्याच्यावरती सगळे तुटून पडले. मग असे किती मंत्री तुम्हाला वाटतं की हे याकडे पाकडे मंत्री याला म्हणतो आपण, कुठून हे सगळे मंत्री आमदार हे काय म्हणजे काय होणार काय आता? म्हणजे असं सामन्यामध्ये आलंय की बाबा 8 जण आहेत जे मंत्री आहेत त्यांना काढण्यात येणार आहे आणि ते ज्यादातर शिंदे शिवसेनेचे आहेत. त्याचं कारण कसं आहे, शिंदेचे मंत्रिमंडळातले शिंदेचे 4 सहकारी त्या अडचणीत सापडले. त्यात पहिलं नाव आहे ते संजय शिरसाट, जे रेस्ट हाऊसला नोटांची बॅग घेऊन बसलेले आणि अंडरवेअर पट्ट्याची अंडरवेअर जुने लोक घालायचे. त्याचा खुलासा करतात पण तो काय खुलासा लोकांना पटत नाही. म्हणजे एक मंत्री काय करतो दौऱ्यावरती असताना त्याच्याकडे नोटांची बॅग येते कशी, ते पैसे आले कुठून, कोणाचे, याचा काही खुलासा झालेला नाही. त्याचं कळलं का व्हिडिओ कोणी काढला? त्यांच्याच लोकांनी काढला, त्यांच्या लोकांनी काढला, जवळच्या सहकार्यांनी. त्याचा पण खुलासा नाही आला वाटतं ना कुणी काढला व्हिडिओ. शिंदेचे याच्यातले दुसरे एक सहकारी संजय नाही आणि तो व्हिडिओ कोणी काढला माहित नाही. आणि तो व्हिडिओ संजय राऊतांना पर्यंत पोहोचला. तो व्हिडिओ संजय राऊतांकडे असं सगळं मटेरियल बरोबर पोहोचतं. ते कोण पोहोचवतं हे माहित नाही. आता संशय तो भाजपवरती घेतला जातो की शिंदेच्या लोकांना अडचणीत आणण्यासाठी, की शिंदे हे डोईजड नाकापेक्षा मोती जड म्हणून शिंदेना अडचणीत आणण्यासाठी कदाचित भाजपमधूनच हे कॅम्पेन. कारण का ह्या सगळ्या मंत्रिमंडळातील शिंदेचे मंत्री ज्या पद्धतीने वागताहेत, बोलताहेत, त्यांचं वर्तन पाहिलं तर त्याच्यामध्ये एवी तेवी सीएम म्हणून फडणवीसांना अडचण निर्माण होते. आता भरत गोगावलेचं सुद्धा एक ते आघोरी पूजेचं प्रकरण किती गाजलं. ते म्हणजे टॉयलेटवर बसून आघोरी पूजा ज्या पद्धतीने लिंब कोंबडा वगैरे ते चालू होतं ते संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलं. त्याची चर्चा झाली. संजय गायकवाड त्याने तर कॅन्टीन मधल्या आमदारांच्या मॅजिस्ट्रेट कॅन्टीन मधल्या एका वेटरला बॉक्सिंगने मारलं. ते कसलं बॉक्सर म्हणजे तुला माहिती का एक गंमत आहे बघितली का तू? हे जो का प्रकार हे लोक करतात ते शिंदे सेनेचे असू द्या, भाजपचे असू द्या किंवा अजितदादांच्या, एकतर सगळा प्रकार यांनी केला. पण एवढे निर्लज्ज आहे ते, पुढे येऊन तोंड वरती करून बोलतात. तो म्हणतो संजय गायकवाड नाही का म्हणून मारणारच म्हणे मी. अरे काय प्रकार आहे. आणि अजितदादांचं पण घ्या. सुरज चव्हाण काय म्हटला? माणिकराव कोकाटे सुद्धा अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे त्या पद्धतीने सांगतात की मी रमी खेळत नव्हतो. पहिला म्हणे मी स्काईप करत होतो. अरे स्काईप म्हणजे एक चॅनल आहे. स्काईप म्हणजे काय हे पण माहित नाही. नंतर स्किप भाषणामध्ये पहिला म्हणे 2-3 सेकंद मध्ये मी स्किप केला, नंतर 10 सेकंद भाषणामध्ये माणिकराव कोकाटे म्हणतात सरकार दरिद्री आहे, शेतकरी दरिद्री नाही. विम्याच्या प्रश्नावरती पहिला वेगळं बोलले होते. तो एक विषय. सगळ्यात कहर कुठं झाला असेल तर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम त्यांच्या आईच्या नावाने बारबाला नाचताना त्या बारमध्ये छापा पडतो. तिथे 22-12 बाला सापडतात. नाव त्यांच्या आईच्या नावाने बारला दिले. बापरे, ते आता खुलासा करतायत आम्ही तर दुसऱ्याला चालवायला नको झाले. बापरे नाही राज्याचा गृहराज्यमंत्री त्यांचा बार याच्यामध्ये बदनाम संपूर्ण मंत्रिमंडळ होते. त्याच्या आधी पण योगेश कदम काहीतरी खूप भारी बोलत होते. रेप प्रकरण होतं, बरे आवाजच बाहेर नाही आला. काय बाबा एवढा मोठा स्वारगेटला जे रेप प्रकरण झालं होतं एसटी मध्ये एका मुलीवरती, तर त्या प्रकरणामध्ये योगेश कदम त्यांनी व्हिजिट केली. तिथं म्हटलं एसटीच्या बाहेर त्या मुलीचा आवाज नाही आला. अरे वा, निर्लज्जपणाचा कळस आहे. आणि काय कुठून आणले देवा भाऊ, कुठून आणले पकडून इकडून तिकडून तुम्ही आणलेले. आता तुम्हाला डोईजड झाले मला वाटतं. कसं आहे ना, याच्यामध्ये कसं झालं, मंत्रिमंडळामध्ये लोकांचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत साफ आहे. एकदम क्लीन इमेज, अभ्यासू व्यक्तिमत्व, चारित्र्य संपूर्ण. दुसरीकडं हे सगळं वाढून ठेवलेले 5-5 जण. त्याच्यामध्ये शिरसाट पाहिला, गायकवाड पाहिला, क्लीन इमेज वाले, पण मनगडात ताकद नाहीये. आणि तुमच्या नाकाखाली हे कसे पण वागतात. हे नंगा नाच जो चालू आहे, कसं पण नंगा नाचच म्हणावं लागेल अंडरवेअर मध्ये सापडलं म्हटल्यानंतर. आणि तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तुम्ही फक्त म्हणताय की जे काय रम्मी खेळी गेली कोकाट्यांकडे चुकीचं एवढं तुम्ही म्हणू शकता, पण त्यांना काढू नाही शकत. तुम्ही कमिटी बसवली का? नाही, देवाबांनी कमिटी बसवणार का? देवेंद्र फडणवीस यांची मजबुरी झाली, त्याच्यामुळे ते अमित शहाकडे गेले. त्यांनी सगळी चर्चा केली. आणि आता उद्या कदाचित सोमवार किंवा मंगळवारी त्या संदर्भातले सगळे फेरबदल होतील. कोकाट यांना पहिला हाकलतील. अजित पवार सांगत होते की मंगळवारपर्यंत वेळ द्या.
त्यांना खुलासा वगैरे घेतला, कोकाट्यांना हाकलतील, कारण तुम्ही शेतकरी आत्महत्या करतायत आणि कर्जमाफीचा विषय त्याच्यावरती सरकार अडचणीत आलेलं आहे आणि अशा परिस्थितीत एकदा मंत्री रमी खेळत बसतोय. नाही रमी जाऊ दे, एकदा चुकीचं बोलणं ठीक आहे, वारंवार तुम्ही करताय तरी एवढं काय अजितदादा त्यांना गोंधळतात? एवढं मोठं मंत्री हे का 4 वेळा जिंकून आल्यामध्ये खूप भारी आहे का? म्हणजे अजित पवारची पार्टी का अजितदादांची पार्टी का फुटणार आहे का एका मंत्र्याला जर काढलं तुम्ही? आणि याचा बसवा ना. म्हणून याच्याही पुढचा कहर म्हणजे हनी ट्रॅप प्रकरण. हनी ट्रॅप प्रकरण काय रे ते हनी ट्रॅप प्रकरण? कोण बायका आहेत? आणि 4 मंत्री आहेत. म्हणजे ऐका, हनी ट्रॅप म्हणजे सुंदर बाईला पाठवून यांच्याकडनं कामं करून घेतलीये, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतले, काय झालं काय? हनी ट्रॅप प्रकरणामध्ये एका महिलेचे 2-3 ठिकाणी ती केस रजिस्टर झालेली आहे. त्या महिलेने त्या संबंधित इन्स्पेक्टर किंवा एसपी दर्जाचा पुण्याचा एसपी होता, एसपी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस पुण्याचे, ज्यांचं मावळ गोळीबार प्रकरणामध्ये त्यांचं नाव घेतलं गेलं होतं, त्या एसपीचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये आहे. इतकंच नाही तर 4 मंत्री आहेत. शिवसेना शिंदे गटात जे 4 तरुण खासदार आहेत जे हनी ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत, 72 एकूण सगळे लोक आहेत, त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात IAS IPS ऑफिसर्स आहेत. आता आणि हनी ट्रॅप बायकांच्या नादाला लागले. सुंदर प्रकरणामध्ये हनी ट्रॅप प्रकरण चर्चेमध्ये भरपूर आहे, पण एकही CD किंवा पेनड्राईव्ह बाहेर आलेला नाही. नाना पटोले यांनी पेनड्राईव्ह दाखवला, म्हटलं आम्ही सगळं पाहिलेलं आहे. संजय राऊत सुद्धा सांगतायत आम्ही सगळं पाहिलेलं आहे. एकनाथ खडसे सांगतायत हनी ट्रॅप प्रकरणाची CD जर बाहेर आले ते हेवा होईल. त्या महिलांच्या वैयक्तिक आयुष्याला आम्हाला धक्का पोहोचवायचा नाही म्हणून आम्ही बोलत नाही, परंतु आता ह्याचा कळस झालेला आहे, याला कुठेतरी पिन लागणार, हे सगळं बाहेर येणार. ह्याच्यामध्ये ओव्हरऑल संपूर्ण फडणवीस सरकार त्याच्यामध्ये. संजय राऊत महत्वाचं बोलले की 4 खासदार त्यांचे अडकले होते हनी ट्रॅप मध्ये, मग भाजपने त्यांना ब्लॅकमेलिंग केलं असं त्यांचं म्हणणं आहे. नाही ऐक, याच्यामध्ये शिंदेचे जे मंत्री आहेत, जे खासदार आहेत, ते काय त्यांची काय लायकी आहे किंवा लायकीच म्हणायला पाहिजे, ते ज्या पद्धतीने वागतात ते पाहिलं तर लायकीच हा शब्द त्याला. आणि शिंदे कुठे आहे? ते चुकीचं आहे. एकनाथ शिंदे कुठे आहेत? दरेगावला गेले का? नाही ते जाऊ दे. मला सांगायचं हनी ट्रॅप मध्ये भाजपच्या संकट मोचक गिरीश महाजन यांचं सुद्धा नाव वारंवार येत आहे त्याच्यामध्ये. एकनाथ खडसे त्याच अंगाने बोलत असतात की गिरीश महाजन हे सगळे भाजपच्या वतीने अशा लोकांना सगळं ट्रॅप करतात आणि तो ट्रॅप लावून त्या लोकांना आपल्याकडे घेतात. म्हणजे एक प्रकारे ब्लॅकमेलिंग करून त्यांचा हनी ट्रॅपची व्हिडिओ CD त्यांना दाखवायची, त्यांना आपल्याकडे येतं. शिवसेना फुटीमागचं कारण ते सांगितलं जातं. म्हणजे थोडक्यात मनोजी राजकारण वुमन वेल्थ वाईन रमरमा 3 Ws ऑफ लाईफ ज्याला म्हणतो. त्याच्यामुळे हे राजकारण किती खालच्या पातळीवर गेलं आणि ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचतोय. भाजपला ज्या पद्धतीने इथे राज्यकारभार करायचा त्यांची मजबुरी म्हणून शिंदे आणि अजित पवारांचे 2 कोबड्या त्यांना घेऊन चालायला लागते. त्याच्यामुळे शिंदेची आता प्रचंड कुचंबना व्हायला लागलेली ह्याच्यामध्ये. शिंदे आता हा प्रसंग सगळा कसा हाताळतात आपले फडणवीस, त्याच्यावरती सगळी परिस्थिती निर्भर आहे. शिंदेची जी नाकापेक्षा मोती जडका तर विधानसभेला लोकसभेला त्यांना मिळालेल्या जे जागा आहेत त्यांच्या अपेक्षेपेक्षा त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त मिळालेल्या आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये जास्त फुशारक्या मारायला लागते. मला असं म्हणायचंय संपूर्ण महाराष्ट्र राजकारण 3 Wच्या अवतीभोवती म्हणजे 3 वुमेन वाईन अँड वेल्थ. हे नवीन काही नाही मनोज, हे नवीन काही नाही. हे राजकारण गेले 30-40 वर्ष आपण तेच पाहतोय. वुमन वाईन वेल्थ याच्या भोवती महाराष्ट्रातल्या राज्यकर्ते भले भले राजकारण्यांची नावं आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हनी ट्रॅप म्हणून आपण ते आता चर्चेला म्हणतोय म्हणजे ओल्ड वाईन इन न्यू बॉटल, जे दारू नवीन बॉटल मध्ये. चित्रपटामध्ये निळू फुले पाहतोय, प्रत्यक्षात असे निळू फुले बऱ्याच ठिकाणी आहेत. प्रत्यक्षात शुद्ध होते म्हणजे निळू फुले म्हणजे तेच ना येता का बाई वाड्यावर ना. पण तुला सांगतो अनेक राजकारणी फुले का तसे नव्हते, त्यांच्या मुलीने जबरदस्त ऑब्जेक्शन घेतलेले समाजवादी. त्या वाक्यावर त्यांनी खूप जबरदस्त त्यांच्या मुलगीची ना गार्गी फुले त्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय की कधीच त्यांचे वडील असं काही बोलले नाही. निळू फुले बरे होते. सगळ्यात विचारा म्हणजे चिंताजनक बाब अशी आहे की महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या पातळीवरती चाललेलं आहे. आपल्याला वाटलं होतं की देवाभाऊ आले की खूप चांगलं बोलतात, इंग्लिश हिंदी मराठी आणि खूप नॉलेजेबल आहे, वेल इन्फॉर्म्ड आहे, गुड अपडेटेड आहे. मला पण हे काय चाललंय? पण ऐका यांच्या मनगडात तिघांच्या पण मनगडात ताकद दिसत नाही. अरे काही करतात यांचे आणि हे काय ऍक्शन घेऊ शकत नाही म्हणून त्यांनाच मांडीवर बसून घेऊन बसले ते लोक. मनोज ही लोक काय आता अशी झालेली आहेत का? नाही, शिवसेनेमध्ये होती ठाकरेंच्या त्यावेळेस तशीच होती. फक्त त्यांना आता शिवसेनेमध्ये असताना उद्धव ठाकरेचा त्यांच्यावरती अंकुश होता. ते शिवसेना सोडून एकनाथ शिंदे बरोबर आले त्यावेळेस त्यांना प्रत्येकाला आपण सेनाप्रमुख करतोय. अजितदादांचा व्हिडिओ गेलाय. अजितदादा म्हणले नारायण राणे असे मुख्यमंत्री होते, नुसतं मागं बघितलं ना
सगळे सैनिक घाबरायचे. नारायण अजित दादा हे उदाहरण देत आहे, पण अजित तुम्ही काय करताय हो? कोकट्यांना घेऊन बसला. सूरज चव्हाणची काय डेअरिंग बापरे. सूरज चव्हाण त्या छावा संघटनेच्या लोकांना मारल्यानंतर बोले आम्हाला कोणी शिव्या दिल्या तर आम्ही असंच उत्तर देऊ. व्हिडिओवर बोलला. अरे असं करतात हो शिव्या द्या. शिव्या तर नॉर्मल आहे, आता सगळे शिव्या देतात. तुम्ही एवढं मारता आणि ते पण मुद्दाम व्हिडिओसाठी ते मारणं असं वाटतंय ते नाही का स्टेज मॅनेज आहे की यांना मारायचं नंतर तो व्हिडिओ काढायचा हा प्रकार नाही का? एवढी डेअरिंग तुमची, एवढं निर्लज्जपणा. म्हणून हे सगळं जर आता पाहिलं ना तर पुढच्या 2-3 दिवसामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये फार मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. ज्या मंत्र्यांमुळे सरकारला अडचण आलेली आहे, ज्या मंत्र्यांमुळे सरकार डागाळलं आहे, त्या मंत्र्यांना हे बाजूला करतील असं एक शक्यता. आणि तुला असं वाटतं का नार्वेकर मंत्री होतील म्हणून? नार्वेकर 100% मंत्री व्हायलाच पाहिजे का स्पीकर म्हणून? नार्वेकरला फुसका पारे. नार्वेकर मध्ये दम नाही. नार्वेकर वकील आहेत, दम नाही आलेत, परंतु नार्वेकर मंत्री होतील त्याचं कारणच तसं आहे. नार्वेकरांच्या जागेवरती सुधीर मुनगंटीवार बरेच मुनगंटीवार चांगले, जे भाजपमधला ज्येष्ठ चेअर आहे, आर्टिक्युलेट आहे, चांगलं बोलतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या खालोखाल सुधीर मुनगंटीवार यांचं नाव सुद्धा आगामी काळामध्ये मुख्यमंत्री स्पर्धेमध्ये येऊ शकतं. कारण ते एक परिपक्व नेता आहे, रिजनेबल व्यक्ती आहे, परिपक्व नेता आहे, बोलताना अत्यंत संयम असतो. भाजपच्या चौकटीमध्ये परफेक्ट बसणारं ते नाव आहे. गिरीश महाजन यांचं नाव तसं होतं पण ते आता बाजूला पडलेलं आहे. कारण गिरीश महाजन हे हनी ट्रॅपमध्ये पुरेपूर अडकलेले एकूण आतापर्यंत जी चर्चा आहे त्याच्यामध्ये दिसलेलं आहे. तर गिरीश महाजन हे पुढे येतील असं शक्यता कमी वाटते. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, ह्या चक्रव्यूहामध्ये हे जे सगळं राजकारणाचा सारीपाट आहे ह्याच्यातला देवेंद्र फडणवीस हे सगळं घडून आणतायत का काय अशी पण आता चर्चा सुरू झालेली आहे. का तर त्यांना शिंदेचे लोक जे अति डोईजड व्हायला लागलेले किंवा एकनाथ शिंदे दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांना हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना एक प्रकारचं त्रासदायक वाटायला लागलेले आहेत. त्यांना बाजूला करण्यासाठी त्यांचे एक मोहरे असे बाजूला करायचे. एवढंच कशाला, आता झारखंड राज्यातला दारूचा जो प्रकार आहे, दारू घोटाळा, त्या घोटाळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे खासदार त्यांच्या मित्राला झारखंड पोलिसांनी अटक केलेली आहे तिथल्या. आणि ते राज्यातलं जे रुग्णवाहिका घोटाळा प्रकरणी ज्याच्यात 800 कोटीचा रुग्णवाहिका घोटाळा, 10,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट त्याच्याच कंपनीला दिलेलं आहे. त्यानेच श्रीकांत शिंदे फाउंडेशन स्थापन केलेलं आहे. हे सगळं जे आहे ना, ही सगळी प्रकरणं शिंदेचीच एवढी बाहेर येतात. याचा अर्थ असा, अजित पवारांच्या फक्त माणिकराव कोकड्यांचं एक चुकून ते प्रकरण बाहेर आलं. अदरवाईज शिंदेच्या सगळ्या आमदार खासदारांचीच प्रकरणं बाहेर येतात. हनी ट्रॅपमध्ये शिंदे गटाचे 4 तरुण खासदार अडकले असं चर्चेला येते. म्हणजे शिंदेची शिवसेना किल करायची, कदाचित पुढच्या न्यायालयाच्या निकालामध्ये सुद्धा शिंदेची शिवसेना ही खोटी ठरेल आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खरी ठरेल अशी सुद्धा एक शक्यता आहे. ह्याचा अर्थ असा, भाजपने ज्या पद्धतीने शिंदेना वापरून घेतलं, नंतर आता त्यांना एक करून तिळाने मारतायत, त्याचा हा सगळा नमुना आहे. त्यांचे मंत्री, त्यांचे खासदार, त्यांचे आमदार हे सगळे एक अडचणीत झालेले आहेत. काहींना ईडीच्या नोटीस आलेल्या आहेत, काहींच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाई सुरू झालेल्या आहेत. याचा अर्थ शिंदे गट देवेंद्र फडणवीस यांना संपवायचा आहे, जो त्यांच्या गळ्यातला धोंडा म्हणून आता आहे. तू मला एवढंच मी ब्रीफ अप करेल की तू जे बोलला ना काही गोष्टी, शिंदेचं जर बघितलं ना, सगळं वागणं जर बघितलं ना, दरेगावला जातात ते परत सुनकुंबडी झाले ते एकदम. आणि आता ते वाक्य त्यांच्याकडनं येत होतं ना सारखी, ते वाक्य, हे बघा आम्ही तर मैदानात जाऊन काम करतो, लोक घरी बसून उद्धव ठाकरेंना टॉन्ट मारायचे नाही का ते सारखी. आता ते वाक्य पण येत नाही, एकदम सुनकुंबडी झालेले, साईडलाईन झालेत, साईड ट्रॅक झालेत, आवाज बंद झालाय. जो कणखरपणे बोलत होते शिंदे ना, ते आता शिंदे काय बोलत नाही. एकतर एम्बॅरेसमेंट आहेच मंत्र्यांकडनं, दुसरं म्हणजे असं दिसतंय आता, म्हणजे अजितदादांचं सगळं वर्चस्व चालू आहे जबरदस्त, आणि अजितदादा देवेंद्र फडणवीसचे जवळचे. आणि दुसरं आपण जे बोललो की वारंवार आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया गवई सर आहेत. आणि गवई सर ऑलरेडी बोलले ईडीच्या बाबतीत, इंडिकेशन येतात की शिवसेना जी आहे, मूळ शिवसेना जी उद्धव ठाकरेंना परत एकदा रिस्टोर होण्याची शक्यता आहे. जे चंद्रचूड सरांनी केलं नाही ते गवई सर करतील, हे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो. याच्या आधीचं काय बोललेत ते की मला ईडी इज एक्सिडिंग इज ब्रीफ, आणि ईडी जे करते मला महाराष्ट्रात त्याचा मला अनुभव आलेला आहे काय करते ईडी म्हणून आपल्याला वारंवार वाटतंय, अजूनही वाटतंय की गवई सर खूप जबरदस्त डिसिजन देतील. थोडक्यात आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली, तू आता पण बोलला, थोडक्यात परत एकदा स्ट्रेस करू. थोडक्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना पुढचं फार राजकारण कळतं, ते चाणक्य आहेत.
ते चाणक्य आहेत, राजकारणातले चाणक्य आहेत. त्यांना दिसतं की पुढची पावलं काय पडणार आहेत, पुढचे निकाल काय येणार आहेत. म्हणून आत्तापासूनच त्यांनी शिंदेना साईड ट्रॅक केलं. शिंदेचे लोक अडचणीत आलेच आहेत. त्याचबरोबर शिंदेचे अधिकार सुद्धा कमी केलेले आहेत. नगरविकास खात्याच्या फायली या पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पाहिल्याशिवाय पुढे जाणार नाही. जे खातं एकनाथ शिंदेकडे आहे, जे खातं राज्यातला ह्याच्यातलं सगळं क्रीम, गृह खात्याखालोखाल सगळ्यात मोठं क्रीम, थोडक्यात कमाई करून देणारं खातं आहे, त्या खात्याच्या फायली एकनाथ शिंदेंनी साईन केल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस फायनल करतील. त्यावेळेसच SRAचे जे घोटाळे मुंबई पुणे शहरातले बाहेर येत आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा शिंदेची अनेक अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. हे देवेंद्र फडणवीसांना लक्षात आलंय. फडणवीसांना हे समजलंय पुढच्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये हे जर विरोधकांनी प्रचाराचे मुद्दे केले तर त्याची अडचण भाजपला होऊ शकते, त्याचा फटका महायुतीला बसू शकतो. म्हणून आत्ताच काय तो आपला पदर झाडून मोकळं व्हायचं आणि हे सगळे जे किटाळ थोडक्यामध्ये अंगावरती आलेले पाल झटकण्याचा जो प्रकार असतो, तसं आता देवेंद्र फडणवीस हे सगळे जे किडलेले सडलेले जे आंबे आहेत आडीतले, ते बाजूला करायचं काम ह्या 2-3 दिवसामध्ये करतील असं दिसतंय. शिंदे नाराज झाले तरी त्याची फिकीर देवेंद्र फडणवीस बिलकुल करणार नाही, कारण अजित पवार त्यांच्या मदतीला आहेत, अजित पवार त्यांच्या हाताशी आहेत. आता दुसरी पण अशी चर्चा आहे की ज्या धनंजय मुंडे यांना मागच्या त्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये बाहेर जावं लागलं होतं, मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता पहिल्याच अधिवेशनामध्ये, त्यांना कदाचित परत घेण्याची शक्यता सुद्धा आता दिसते आहे. एकीकडे माणिकराव कोकड यांचा राजीनामा घेतील आणि दुसरीकडे कदाचित धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतील, कारण तो चॅप्टर आता जवळपास विरघळून गेलेला आहे, तो डायल्यूट झालेला आहे. त्याच्यामुळे विरोधकांकडून त्याच्यावरती जास्त प्रतिक्रिया येण्याची शक्यता कमी आहे. हे सगळं राजकारण जे चाललेलं आहे, तर पुढच्या महापालिका जिल्हा परिषदाच्या निवडणुका ज्या राज्याचे मिनी विधानसभा म्हणून समजल्या जातात, त्या दृष्टिकोनातून भाजपने हे सोयीचं पद्धतशीर राजकारण सुरू केलेलं आहे असं माझं रिडिंग आहे. पण ठीक आहे, एकंदरीत मला तर असं वाटतं, काय वाटलं होतं आपल्याला देवाभाऊ येथील काय मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र बरोबर आहेत, क्लीन ऍडमिनिस्ट्रेशन देतील. मला तर असं ते गाणं गावशी वाटतंय, ते गाणं आहे ना की क्या सोचा था हमने और क्या हो गया, म्हणून आहे का देवेंद्र म्हणून एक ध्यानात घे, देवेंद्र फडणवीस यांना फार मोठं फ्युचर आहे. आताशी त्यांचं वय 45 आसपास आहे, अजित पवार 65 आहेत. देवेंद्र फडणवीस हे देशातील कदाचित नरेंद्र मोदी नंतर पंतप्रधान पदाचे पुढचे उमेदवार असू शकतील. योगी आदित्यनाथ काही असू दे नसतील, पण आम्हाला वाटलं होतं एक खूप चांगले सरकार देतील. पण हे सगळे वाकडे तिकडे याकडे पिंगडे अंडरवेअर वाले बसणारे, अंडरवेअर बसून नाही का, अंडरवेअर बसणारे, आघोरी पूजा करणारे, आणि तो हे तर राहिलंच की मुस्लिमांविरुद्ध बोलणारा यांचा एक पुढे तो नाही का, मी नाव नाही कोणाचं घेते मी, तो एक बाबा मुस्लिमांविरुद्ध कधी म्हणतो दाढीवाल्यांना सांगा, सारखे दिवसाचं काम करतोय. असे लोक त्यांच्याकडे मंत्री काय देवा भाऊ कसे देवा, आपला भाऊ आम्ही म्हणतो तुम्हाला दादा प्लीज देवा भाऊ, तुम्ही हे सगळे लोक वाकडे तिकडे बाजूला करा आणि आम्हाला स्वच्छ ऍडमिनिस्ट्रेशन, चांगले इंटेलिजंट लोक द्या, जे डेव्हलपमेंट विषयी बोलतील, ब्रिज का पडलं आम्हाला सांगतील, चांगल्या गोष्टी आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर विषयी बोलतील, हिंदवडी विषय बोलतील, का हिंदवडीची इतके वर्ष वाट लागली, असे जे मंत्री द्या. संत्री नका देऊ देवाभाऊंना, हीच विनंती. अविनाश नाही, आणि इतका बोलला आज एक महत्वाचं त्याच्यामध्ये, सारखी तू देवाभाऊची बाजू नाही घेत. एकनाथ शिंदे आपलं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांची जी वाहवा केलेली आहे, त्यांची स्तुती केलेली आहे, ती सुद्धा फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये बराच गर्भित अर्थ आहे. म्हणजे या सिक्रेट दडलेलं आहे, टोपी खाली दडले काय, म्हणजे एकनाथ शिंदेना पद्धतशीर ते बाजूला करणार हे 100% सत्य आहे. युती जरी असली तरी सुद्धा गळ्यातला धोंडा जर बाजूला काढून ठेवला नाही तर भाजप सहित शिंदे पण बुडतील ही त्यांना भीती आहे. त्याच्यामुळे ते 100% पुढच्या याच्यामध्ये दिसेल आपलं. धन्यवाद. अविनाश.